नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये मी अयाज मोहसिन आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे। पाहूया सविस्तर बातम्या। भूमी अधिग्रहण हा बगासुरी कायदा शेतकऱ्यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतकऱ्यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही, अशा विधेयकाला विरोध करू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। भूसंपादन विधेयकावरून भाजपला विरोधकांसोबत एनडीएतील घटक पक्षाकडून विरोध होत आहे। शिवसेनेने यापूर्वी या विधेयकाला विरोध दर्शवला असला तरी गुरुवारी सामन्याच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला। शेतकरी जमिनीवर माऊलीसारखे प्रेम करतो, त्या माऊलीस आपण शेतकऱ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, असे भाजपला त्यांनी सुनावले। देशाचा आर्थिक व औद्योगिक विकास व्हायला हवा, पण त्यासाठी शेतकऱ्याचा नाहक बळी जायला नको। औद्योगिक घराण्यांसाठी विद्यमान सरकार स्टेट एजंटची भूमिका निभावत आहे का, असा अत्यंत बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांना केंद्रात मंत्री होण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर रामदास आठवलेंना मंत्रिपद मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले रावसाहेब दानवे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्या जागेवर आठवले यांची वर्णी लावली जाईल अशी चर्चा केली जात आहे। भाजपा शिवसेनेबरोबर युती केल्याच्या बदल्यात आठवले यांनी दोन्ही पक्षांकडे राज्यसभेची खासदारकी मागितली, पण शिवसेनेने त्यांची मागणी मान्य केली नाही। मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दलितांची मते मिळवण्यासाठी भाजपाने आठवले यांना राज्यसभेवर निवडून दिले। लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तांतर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले। आठवले यांनी त्याच वेळी केंद्रात मंत्री करण्यासाठी तगादा लावला। पुढे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आठवले यांना तसे आश्वासन दिले। त्यानंतर केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र आठवले यांची मंत्रिपदे वर्णी लागली नाही। त्यामुळे आठवले आणि त्यांचे कार्यकर्ते भाजपावर नाराज आहेत। मंगळवारी झालेल्या भेटीदरम्यान आठवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिल जमीन हस्तांतरणाचे विधेयक संसदेत मंजूर करावे, शासकीय सेवेत मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशा मागण्या केल्या आहेत। त्याचवेळी केंद्रातील मंत्रिपदावरही मोदी आठवले भेटीत चर्चा झाली। पुढील बातमी पंढरपूरहून। लाखो वैष्णव जणांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल दर्शनासाठी रेल्वे मार्गाने राज्यातून तसेच परराज्यातून अनेक भाविक येत असतात। येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाकडून एक माहिती तसेच आरक्षण केंद्र हवे अशी मागणी आता जोर पकडत आहे। पंढरपुरात रेल्वे प्रशासनाची मुबलक प्रमाणात जागा असून येणाऱ्या भाविकांसाठी अल्प दरात राहण्याची सोय उपलब्ध करावी। पंढरपूर लोणंद मार्गावरील रेल्वे सुरू करण्याबाबत कारवाई सुरू करावी, तसेच पंढरपूर पुणे गाडी दररोज सुरू व्हावी। केंद्र सरकार दरवर्षी रेल्वेकडून देशातील अनेक राज्ये व प्रांतवार नवीन गाड्या आणि सेवा सुविधा दिल्या जात असतानाच पश्चिम महाराष्ट्र मात्र सतत दुर्लक्षितच राहतो, हा आजवरचा इतिहास आहे। विशेष करून सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज या भागातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो, तरीही या भागाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात। एकसारखा अन्याय होणाऱ्या या भागाला या रेल्वे अर्थसंकल्पात सुद्धा काहीही मिळालेले नाही। उद्या आपल्या देशाचे वार्षिक रेल्वे बजेट संसदेमध्ये सादर होणार आहे। सदर बजेटमध्ये पाहिलं तर आमच्या पंढरपुरांच्या भरपूर अपेक्षा सदर बजेटमध्ये आम्ही अपेक्षित धरतो। महत्त्वाचे म्हणलं तर पंढरपूर हे अख्ख्या भारताचं वैकुंठ आहे। ह्या इथे लाखो म्हणण्यापेक्षा कोट्यवधी भाविक वर्षाला येत असतात। त्या भाविकाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची अशी प्राथमिक मागणी अशी आहे की पंढरपुरात रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची भरपूर जागा इथं उपलब्ध आहे। रेल्वे शास्त्राची स्वतःची, तिथं जर रेल्वेने फक्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी निवारा ठिकाण जर त्यांनी उपलब्ध करून दिलं, तिथं येणाऱ्या लोकांसाठी फक्त मुक्कामाची सोय, संडास बाथरूम उपलब्ध केली, त्यांनी नाममात्र जर त्याच्याकडून त्या लोकांकडून पैसे घेतले तर दोन्ही होईल। रेल्वेने येणाऱ्या गरीब चांगल्या लोकांची सोय होईल, प्लस रेल्वेला उत्पादन सुद्धा मिळेल। पर्यटकांना रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखता यावी, तसेच येथील पर्यटन स्थळांची कला आणि सांस्कृतिक वैभवाची ओळख व्हावी या उद्देशाने येत्या 1 ते 3 मे या कालावधीत रत्नागिरी जिल्हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली। रत्नागिरी हापूस आंब्याचा आस्वाद घेण्याचा योग्य कालावधी लक्षात घेऊन तसेच शाळांच्या आणि शासकीय सुट्ट्यांचा उपयोग करून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करता येण्याच्या दृष्टीने आंबा महोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून महोत्सवाच्या कार्यक्रम आराखड्याला अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळी परिस्थितीत खोरपडणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे। पाणी समस्येवर पाण्यासारखा पैसा खर्च करून ही गावे मात्र तहानलेलीच आहेत।
शासनाच्या अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना फक्त कागदावरच आहेत. सिंचन विहिरी असो की नळ योजना फक्त कागदावरच आणि 5वीला पुजलेला दुष्काळ मात्र पाठ सोडत नाही. याची कारणे काय? तर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी गुंतवून संगनमताने परस्पर त्या योजना लुटत आहेत. राष्ट्रीय पेयजल योजना पिंपळगावात राबवून ही गावात जानेवारी महिन्यातच पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. बीड जिल्ह्यातील 1500 लोकसंख्येचे गाव पाणी योजनेसाठी 62 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी 19,62,000 पहिला हप्ता सरपंच ग्रामसेवक यांनी उचलला, पण कामे काहीच केली नाही. विहीर 2800 मीटर लांब असलेल्या संगमेश्वर प्रकल्पाच्या जवळ खोदायची होती, पण ती खोदली गेली नाही. 2011-12 मधील या योजनेचे 19 लाख कुठे खर्च केले हे गावकऱ्यांनी विचारले असता कोणालाही माहिती नाही. हा अपहार असल्याचे कार्यकारी अभियंता यांना आढळून आले, तरीही कारवाई मात्र काहीच केली गेली नाही. पिंपळगावकर यांनी सर्व ठिकाणी तक्रारी केल्या, उपोषणही केले, पण प्रश्न मार्गी लागलाच नाही. शेवटी जुनी पाणी पुरवठा समिती बरखास्त करून नवीन बनवली गेली, पण 19 लाखांचे काय हा प्रश्न मात्र सुटलाच नाही. गावाच्या पाण्यासाठी आलेले हे पैसे असे परस्पर लुटायचे आणि सर्व गावकरी एकवटले आहेत. पण या प्रश्नाकडे अभियंते व ग्रामसेवक दुर्लक्ष करत असून वेळोवेळेला पाठपुरावा करूनही काहीच होत नाही. या गावकऱ्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. या दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थ करत असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल अशी आशा व्यक्त करत आहे. गावाजवळ 3 किलोमीटर अंतरावर संगमेश्वर प्रकल्प असूनही गावात मात्र पाणी नाही, म्हणून धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था पिंपळगावकरांची झाली आहे. यात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी पैसे खर्च करूनही फेब्रुवारी महिन्यातच टँकर चालू करावे लागणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले. योजना अशा प्रकारे राबवली की कायमस्वरूपी दुष्काळ बीडकरांचा पिछा सोडत नाही. आता व्हॉट्सअप युजर्सना एक आनंदाची बातमी. आतापर्यंत फक्त व्हॉट्सअप मोबाईलवरच उपलब्ध होता, पण आता व्हॉट्सअप हे मोबाईल ॲप ऑपेरा आणि मोझिला फायरफॉक्सवरही उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअपचं वेब व्हर्जन सुरू झालं आहे तेव्हा ते फक्त गुगलच्या क्रोमपुरतंच मर्यादित होतं, पण आता त्यामध्ये ऑपेरा आणि फायरफॉक्सची भर पडली आहे. व्हॉट्सअपच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून ही माहिती जारी करण्यात आली आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी.